नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अनेकदा सगळीकडून हरलेले निराश झालेले लोक एकत्र येतात आणि काहीतरी करायचा प्रयत्न करतात. विना सहकार नाही उद्धार ही घोषणा कुठून आली? बड्या बड्या उद्योगपतींची टक्कर देणं सोपं नाही, पण तरीही शेकडो दुबळे एकत्र आले तर ते मिळून एक संघटना तयार होते. ते उदाहरण देतात ना, एक काडी पटकन मोडता येते, पण 10 काड्यांची एक जुडी केली तर ती जुडी मोडणं अशक्य असतं, कारण 10 काड्या एकत्र येतात, त्यांना एक एक त्याला मोडावं लागतं. म्हणून दुबळे एकत्र आले तर एक मोठी ताकद निर्माण होऊ शकते. हा सिद्धांत आहे. ज्या बोधकथा आहेत त्याच्यातली ही बोधकथा आहे. आणि म्हणूनच भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात ज्या निवडणुका झाल्या, यामध्ये काँग्रेस सारख्या पक्षाला, बलदंड पक्षाला हरवणं अशक्य होतं, तेव्हा आघाडीचं राजकारण सुरू झालं. आघाडीचं राजकारण सुरू झालं. मला आठवतं, मी त्याच्यावर बोललेलो पण आहे, लिहिलेलं पण आहे. संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य होत नव्हती, तेव्हा सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली होती आणि सगळे पक्ष दुबळे होते. 20% जागा देखील विरोधी पक्ष जिंकू शकत नव्हता. समाजवादी पक्ष होता, कम्युनिस्ट पक्ष होता, शेतकरी कामगार पक्ष होता, रिपब्लिकन पक्ष होता, जनसंघ होता, डझनावारी पक्ष होते. जसे महाराष्ट्रात होते तसे इतर राज्यात होते. पण 1952, 1957, 1962, 1962 ची निवडणूक झाली, त्यापूर्वी चीनकडून भारताचा लज्जास्पद पराभव झाला होता. तरीही नेहरू आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकला. त्याचं एकमेव कारण होतं की काँग्रेसशी टक्कर देऊ शकेल असा सामर्थ्यशाली राष्ट्रीय पातळीवर भारतभर पसरलेला दुसरा राजकीय पक्ष नव्हता. आणि म्हणूनच काँग्रेसला हरवायचं असेल तर दुबळ्या वाटणाऱ्या, कमी ताकदीच्या, लहान मोठ्या सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. काँग्रेसच्या विरोधात एकास एक उमेदवार उभा केला पाहिजे आणि आघाडीचं राजकारण करून काँग्रेसला आपल्याला हरवता येईल, हा विचार देणारे पहिले राजकीय नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राची मागणी महाराष्ट्रात जोर धरत होती, भाषावार प्रांत रचना झाली, त्यामध्ये महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषिकांचं राज्य बनवायला नेहरू सरकारने नकार दिला होता आणि गुजरात आणि महाराष्ट्र मिळून एक द्वैभाषिक बनवण्यात आलं होतं. त्याच्या विरोधात चळवळ उभी करायची, यासाठी प्रयत्न चालू असताना उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे बाबासाहेब आंबेडकरांना भेटले होते. त्यांनी मुलाखत घेतली होती आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं, बदमाश काँग्रेसवाले तुमची मागणी कदापि मान्य करणार नाहीत. त्यांना निवडणुकीत पराभूत करूनच धडा शिकवला तर महाराष्ट्राची मागणी मान्य होईल. आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी महाराष्ट्रातल्या बिगर काँग्रेस सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. आणि त्यातून देशात मला वाटतं पहिलं आघाडीचं राजकारण सुरू झालं. मित्रांनो, जनसंघ आणि हिंदू महासभेसारखा हिंदुत्ववादी पक्ष एका बाजूला आणि कम्युनिस्ट, समाजवादी आणि शेतकरी कामगार पक्ष यासारखे डावे पक्ष एका बाजूला, या सगळ्यांचं एक कडबोळं तयार झालं. त्याला संयुक्त महाराष्ट्र समिती म्हणतात. त्यामध्ये कुठल्याही पक्षाचे नेता किंवा कार्यकर्ता नसलेले आचार्य अत्रे किंवा प्रबोधनकार ठाकरे यासारखे दिग्गज सहभागी झाले होते. हा इतिहास मी एवढ्यासाठी सांगतोय
की ह्यात सहभागी झालेले लहान मोठे सगळे पक्ष कमी अधिक प्रमाणात आपापल्या पद्धतीने दुबळे होते, शक्तिशाली नव्हते. 2-4 मतदारसंघापासून 20-25 मतदारसंघापर्यंत लढत देऊ शकतील असे ते पक्ष होते. शेतकरी कामगार पक्ष एक 25-40 विधानसभा क्षेत्र लढवू शकत होता. समाजवादी पक्ष अशाच 20-25 जागा लढवू शकत होता. जनसंघ 10-12-15 जागा लढवू शकत होता. रिपब्लिकन पक्ष 15-20 जागा लढवू शकत होता. आणि 15-20 जागा लढवू शकत होता म्हणजे त्यातल्या निम्म्यापेक्षा कमी लढवून जिंकणं शक्य होतं. पण या पक्षांची जेव्हा आघाडी तयार झाली, ती सगळी दुबळ्या पक्षांची संयुक्त महाराष्ट्र समिती नावाची आघाडी होती. पण या सगळ्यांनी ज्या वेळेला एकाच एक पद्धतीने काँग्रेसला महाराष्ट्रात आव्हान दिलं, काँग्रेसला म्हणजे तेव्हाच्या मुंबई राज्यामध्ये, ज्यामध्ये आजचा गुजरात आणि महाराष्ट्र म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ वगळता उर्वरित जो पश्चिम उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई वगैरे कोकण आहे, असा जो महाराष्ट्र आणि द्वैभाषिक होतं, त्यामध्ये काँग्रेसला या दुबळ्या पक्षांच्या संयुक्त महाराष्ट्र समितीने दणका दिला. तो अर्थातच विदर्भ मराठवाड्यात सुद्धा दिला गेला. पण हे सगळे पक्ष आपापल्या पातळीवर दुबळे पक्ष होते, मतदाराने वंचित ठेवलेले पक्ष होते. पण त्यांनी एकत्र आल्यानंतर एकास एक काँग्रेसला उमेदवार दिला आणि काँग्रेसला दणका दिला होता. तेव्हापासून आघाडी किंवा गठबंधनाचं राजकारण सुरू झालं. संयुक्त महाराष्ट्र मिळाल्यानंतर ती आघाडी टिकली नाही, ती समिती टिकली नाही, ती मोडली, हा वेगळा इतिहास आहे. पण तिथून देशभरच्या राजकारणामध्ये आघाडीच्या राजकारणाला चालना मिळाली. जे 1957-60च्या काळामध्ये महाराष्ट्रात घडलं होतं, ते तब्बल 8-10 वर्षानंतर देशाच्या उत्तरेकडच्या अनेक राज्यामध्ये घडलं. बिहार, ओरिसा, बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यात संयुक्त विधायक दल नावाचा एक गठबंधनाचा आघाडीचा प्रयोग झाला आणि तो कमालीचा यशस्वी होऊन 1967 साली काँग्रेस पक्षाला 8 राज्यातून आपली सत्ता गमावण्याची पाळी आहे. आणि त्याचं आणखी एक कारण होतं, काँग्रेसला निर्विवाद बहुमत जवळजवळ प्रत्येक विधानसभेत मिळत होतं, कारण कुठलाही दुसरा विरोधी पक्ष तेवढा तगडा नव्हता, एक हाती काँग्रेसची टक्कर घेऊ शकणारा नव्हता. अशा ठिकाणी लहान मोठे विरोधी पक्ष एकत्र येऊन ज्या आघाड्या झाल्या, डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या पुढाकारामुळे या आघाड्या झाल्या आणि 8 राज्यामध्ये काँग्रेस विरोधी मुख्यमंत्री 1967 साली सत्तेत बसू शकले. त्यामध्ये काँग्रेसमधून फाटाफूट होऊन आलेले सुद्धा काही नेते आणि गट आणि आमदार होते. हा सगळा इतिहास मी तुम्हाला आज एवढ्यासाठी सांगतोय की आज महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या तरी एका प्रमुख पक्षाच्या विरोधात उरलेलं नाही, तर 2 प्रमुख गटामध्ये विभागलं गेलंय. आणि त्या 2 प्रमुख गटामध्ये होणारी जी टक्कर आहे, त्यामध्ये अनेक लहान मोठे पक्ष भरडले गेलेले. त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आहे. रिपब्लिकन पक्षाचे जे अनेक लहान मोठे गट आहेत, त्यांना तर 4-5 जागा लढवणं सुद्धा अशक्य आहे. 4-5 जागा जिंकणं अशक्य आहे. एकेकाळी महाराष्ट्रातला 2 नंबरचा पक्ष मानला जाणारा शेतकरी कामगार पक्ष आज संपूर्णपणे सुपडा साफ होऊन गेलेला आहे. समाजवादी पक्ष आजचा नव्हे, पूर्वीच्या काळातला मूळचा समाजवादी पक्ष जनता दल होऊन पुढे संपुष्टात आला. आणि अशा परिस्थितीत जे काही छोटे मोठे पक्ष आहेत, राजू शेट्टींचा शेतकरी संघटना आहे, अखिलेशच्या समाजवादी पक्षाची महाराष्ट्रातली शाखा आहे, ओवायसींचा पक्ष आहे, किंवा
वंचित बहुजन आघाडी आहे प्रकाश आंबेडकरांची. हे सगळे पक्ष आज इतके दुबळे आहेत की त्यांनी स्वबळावर 20-25 जागा लढवायच्या म्हटल्या तरी त्या लढवून त्यातल्या 2-4 जागा जिंकणं त्यांना अशक्य आहे. कारण ते काँग्रेस किंवा भाजप या पक्षांच्या विरुद्ध लढणार नाहीत, तर या दोन प्रमुख पक्षांबरोबर दुसऱ्या तिसऱ्या फळीत मानल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी किंवा शिवसेनेसारख्या पक्षांबरोबर युती किंवा आघाडी केलेले गट आहेत. आणि त्यामुळे या दोन गटामध्ये जी थेट लढत होते त्यामध्ये हे छोटे छोटे पक्ष आहेत ते भरडले जातात, तुडवले जातात. आता तुम्ही नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुका बघितल्या तर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जी सरळ सरळ टक्कर झाली त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष कुठे टिकू शकला नाही. 2-4 जागा अशा दाखवता येणार नाहीत 48 पैकी की जिथे दुसऱ्या क्रमांकाने त्यांचा पराभव झाला. अशा 4 जागा दाखवता येणार नाहीत 48 पैकी. मग समाजवादी पक्ष, ओवायसींचा पक्ष बाजूला सोडून द्या, मनसेनी तर लोकसभा निवडणूक लढवली नाही. राजू शेट्टी सुद्धा असेच पराभूत झाले. तर अशा सगळ्या 4-5 अर्धा डझन जे छोटे मोठे पक्ष आहेत, शेतकरी कामगार पक्ष माहित नाही पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी संघटना, ओवायसी हे जे पक्ष आहेत हे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली आहे. याला तिसरी आघाडी असंही म्हणता येईल. साधारणतः 25-30 वर्षापूर्वी तिसरी आघाडी नावाचा एक प्रकार असायचा किंवा तिसरा गट म्हणजे साधारणतः काँग्रेस आणि बीजेपी वगैरे सारखे पक्ष बाजूला काढले तर जे स्वतःला डावे मानणारे पक्ष होते, पुरोगामी पक्ष होते, त्यांची जी आघाडी व्हायची त्याला तिसरी आघाडी म्हणायचे. पण आता त्यामध्ये इतकं काय फाटाफूट आणि वगैरे होऊन गेले की महाराष्ट्राचं राजकारण सरळ सरळ दोन गटात विभागलं गेलंय. त्यामुळे पूर्णपणे दुबळे विकलांग झालेले असे जे अगदी नगण्य पक्ष आहेत त्यांना आपलं अस्तित्व कसं टिकवायचं ही समस्या झालेली आहे. आणि त्यावरचा उपाय म्हणून शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि ओवायसींच्या पक्षाचे इम्तियाज जलील यांनी एक चाचपणी सुरू केली आहे की आपण अशा सगळ्या दुबळ्या पक्षांची तिसरी आघाडी उभी करू शकतो का. एक गोष्ट साफ आहे, या छोट्या छोट्या पक्षांना भाजप किंवा म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडी यांना पराभूत वगैरे करायचे नाही, त्यांच्याकडून सत्ता हिसकून वगैरे घ्यायची नाहीये. त्यांना आपल्या आपल्या अस्तित्वाची चिंता सतावते आणि त्यामुळे आपलं जे काही छोटं प्रभाव क्षेत्र असेल 10, 15, 20 जागा किंवा 5, 10, 12 जागा त्या लढवायच्या आणि त्याच्यातून निदान 4-5 जागा जिंकता आल्या तर अशा अर्धा डझन पक्षाच्या मिळून 40-50 जागा होऊ शकतात. बच्चू कडू यांचा पक्ष जो काय स्वाभिमानी वगैरेचं काहीतरी आहे का प्रहार नावाचा पक्ष आहे, 2 आमदार त्याचे निवडून येतात. इकडे मुंबई जवळ विरार वसईत हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी आहे, ते 3 किंवा 4 आमदार निवडून आणू शकतात. कोल्हापूरमध्ये जनसुराज्य म्हणून विनय कोरेंचा पक्ष आहे, ते 1-2 आमदार निवडून आणू शकतात. ओवायसींच्या पक्षाचे 2 आमदार लागोपाठ यापूर्वी निवडून आलेले, समाजवादी पक्षाचे 2-2 आमदार निवडून येतात. शेतकरी पक्षाचा एका दुसरा येतो, मार्क्सवादी पक्षाचा. यांची तुम्ही बेरीज केलीत तर आज ते फरफटतायत. तरीही तुम्हाला ह्या अशा छोट्या छोट्या पक्षांचे 12-15 किंवा 20 आमदार दिसू शकतात. पण त्यांनी जर एकमेकांशी हात मिळवला तर त्यांची संख्या दुप्पट नक्की होऊ शकेल. म्हणजे उदाहरणार्थ पालघर जिल्ह्यामध्ये
मार्क्सवाद्यांची ताकद आहे आणि तुमच्या हितेंद्र ठाकूरांची ताकद आहे, ते दोघे एकत्र आले तर तिथल्या ज्या 5-6 जागा आहेत आणि नजीकच्या ठाणे जिल्ह्यातल्या जागा आहेत तिथे ते प्रभावी ठरू शकतात. त्यांना समाजवादी किंवा ओवायसी अशा मुस्लिम पक्षांनी साथ दिली तर ते अधिक ताकदवान दिसू शकतील. तीच गोष्ट कोल्हापूरमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि तुमचा विनय कोरेंचा जनसुराज्य अधिक जनता दल वगैरे जे काही चिरकुट पक्ष आहेत ते एकत्र आले तर परिणाम दिसू शकतो शेतकरी संघटनेबरोबर. तुमचा ओवायसींचा पक्ष त्यांनी इम्तियाज जलीला लोकसभेत निवडून गेलेला आहे आणि असे लोक एकत्र येण्यासाठी चाचपणी करतायत. आणि त्याचं कारण सरळ आहे की महायुती आणि महाविकास आघाडी हे जे दोन सामर्थ्यशाली राजकीय गट महाराष्ट्रात तयार झालेले आहेत, या दोन राजकीय गठबंधनांसमोर, आघाड्यांसमोर या सगळ्या पक्षांना भरडून जाण्याची वेळ आलेली आहे. एक काळ असा होता, मला वाटते 2009 मध्ये पालघरची लोकसभेची जागा ही हितेंद्र ठाकूर यांच्या जाधव नावाच्या उमेदवाराने जिंकलेली होती. त्यातल्या 6 पैकी 3 आमदार त्यांचे आहेत. पण आज तो पक्ष सुद्धा या सगळ्या गठबंधनाच्या राजकारणात भरडला गेलेला आहे. शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची अवस्था तीच आहे. स्वबळावर आधी आमदार आणि नंतर खासदार झालेले, स्वबळावर शेतकरी संघटना म्हणून राजू शेट्टी या दोन आघाड्यांमध्ये, आघाडी आणि युती यांच्या भांडणामध्ये स्वतःचं राजकारण संपवून बसलेले. तेव्हा अशा दुबळ्यांनी एकत्र येऊन एक नवी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न चालवलाय. ही जी बातमी आहे ही महाराष्ट्राच्या राजकारणाला एक तिसरी दिशा देणारी ठरू शकते. याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. त्यामुळे महायुतीच्या सत्तेला धोका आहे किंवा महाविकास आघाडीची मतं फोडली जातील असं मानणं गैरलागू आहे. कारण हे पक्ष आपापल्या जागी जे काय थोडंफार यश मिळवतात त्या पलीकडेही त्यांना मानणारा तुरळक असा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये मतदार आहे. शेतकरी कामगार पक्षाची ताकद मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये आहे. तशीच ती ताकद इतर छोट्या पक्षांमध्ये असेल तर त्यांनी एकत्र आल्यामुळे असे काही आमदार वाढू शकतात. पण हे जेव्हा दुबळे पक्ष एकत्र येऊन एक आघाडी करून निवडणुका विधानसभेच्या लढवायला जातील तेव्हा महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो त्यांना मिळणाऱ्या मतामध्ये एक खड्डा पडू शकतो. अदरवाईज मग इथे महायुतीचा उमेदवार चांगला आहे किंवा महायुतीतला हा पक्ष आपल्याला जवळचा आहे किंवा महाविकास आघाडीतला तो पक्ष किंवा उमेदवार जवळचा म्हणून यांचा मतदार आघाडी किंवा युतीकडे जातो. तो तिसरा अल्टरनेटिव्ह पर्याय मिळाला तर तिसऱ्या आघाडीकडे येऊ शकतो. आणि मला वाटतं त्याच दृष्टीने चाचपणी सुरू आहे. आणि यातला महाविकास आघाडीसाठी सगळ्यात मोठा धोका आहे तो मुस्लिम वोट बँकचा. कारण समाजवादी पक्ष आणि ओवायसींचा पक्ष यांनी जर यात पुढाकार घेतला तिसरी आघाडी बनवण्यात तर मोठ्या प्रमाणावर मुस्लिम वोट बँक ही या तिसऱ्या आघाडीकडे वळू शकते. आज स्वबळावर लढून सुद्धा ओवायसी किंवा समाजवादी पक्ष 2-2 आमदार मुस्लिम बहुल एरियात निवडून आणतात. उद्धव ठाकरेंचे 3 लोकसभा खासदार मुंबईत जिंकलेत ते ओवायसी किंवा समाजवादी पक्षाच्या मुस्लिम ताकदीवर जिंकलेले आहेत. हे विसरता कामा नये. आणि म्हणून या प्रकारची तिसरी आघाडी खरोखरच या दुबळ्या पक्षांनी बनवली आणि त्याच्या मागे मुस्लिम वोट बँक उभी राहिली तर त्याचा युतीला कमी फटका बसेल
आणि महाविकास आघाडीला अधिक फटका बसेल. तेव्हा विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वी ही तिसरी आघाडी किती पावलं पुढे जाते किंवा आकार घेते त्यावर नजर ठेवली पाहिजे. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.